तर मित्रांनो, ही फार फार वेळापूर्वीची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे नवी पेठ पुणे येथील दुजाभाई धीरज भोपळे महाविद्यालयात. नेहमीप्रमाणे याही वर्षी पुणेकर विद्यार्थ्यांनी मराठीचा विषय लाईटच घेतलेला आहे. तर आता तो कितपत लाईट घेतलेला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण स्वतःच पाहूया. काय रे, घेतली का अटेंडन्स आज? हो सर, घेतली. पण तसे 7-8च लोक होते आज. 7-8? मला तर मोजून क्लासमध्ये फक्त 4 मुलं दिसली. म्हणजे प्रॉक्सी लावलेली वाटतीये. वाटतीये प्रॉक्सी लावलेली आहे. आणि हे कुणामुळे होत आहे? तुमच्या दोघांच्या हलगर्जीपणामुळं. क्लासमध्ये 2 टीए असताना आपण प्रॉक्सी कशी काय लागू दिली तुम्ही? सर ते अरे काय सर ते सर हे नुसतं द्या सोडा. मला आज निघण्या अगोदर दोघं ऑफिस मध्ये भेटून जावा. ठीक आहे सर. ठीक आहे सर. अरे दादा, आपल्या क्लास तर रविवारची शाळा झाला आहे आता. रविवारची शाळा? अरे हो, कारण सोमवार ते शनिवार कुणी येतच नाही. अरे विनोदाचा भाग वेगळा, पण हा सिरियस इश्यू आहे. हो आहे, पण आपण करणार पण काय? सोडून दे आता. अरे सोडून काय ते? अटेंडन्स मिळत नाही म्हणून म्हातारा चिडतो आणि वड्यावरचे ते वांग्यावर काढतो. खरं रे, काल तर मोजून 7 टाकी होती. 2 टीए म्हणजे 9? नाही, 7 म्हणजे टीए धरून 7. अरे देवा, आज तर त्याहूनही कमी आहे. आज तर काहीच खरं नाही. काय रे आपणे काय म्हणतो? अरे जाऊ दे, काय झालं एवढं सिरियस काय बसले? पण चुकलंय काय? झटक्याचीच वेळ आली आता. तुमच्या अटेंडन्सची कृपा. खरं रे, काहीतरी ती करा, अटेंडन्स वाढवा, नाहीतर तो म्हातारा ना आम्हाला छळतच राहील. अरे भाई, आपण आहे ना. वाय फिअर वेन लाले आपण करतो सगळं. सोडव बाबा सोडव. तुझं शाल आणि श्रीफळ घेऊन सत्कार करेन. कर काहीतरी. अरे ओळख करून तरी तर लागूनच गेली. हा लाल्या म्हणजे लक्ष्मणराव लेले, पण नावावर जाऊन आता भाई येतो कॉलेजचा. चुकून इथे आला आहे. लाल्याचं जगणं कसं कडक, जगण्याकडे बघणं कसं कडक. ए बाकी किधर भाई? इकडे. हा भाई, आया. हा विवेक, त्याच्या मराठीच्या तर फुल्या फुल्या फुल्या. पण पठ्याचं मराठीवरचं प्रेम पाहून सावरकरांचे देखील प्राण तळमळले बरं का. काय झालं? अरे भाई, त्या मराठीच्या लेक्चरचा अटेंडन्स सगळ्यांचा काहीतरी करावं लागेल. पण सगळ्यांच्या अटेंडन्सचा आपण काय करणार? शेवटी सरड्याची भाव कुंपणापर्यंत. पण सरळा का बोलतोय? हा अनिकेत, त्याच्या डोक्यात प्रकाश पडायला थोडा वेळच लागतो बरं का. सरळा का पळतोय? तो तर फक्त रंग बदलून बसला राहील. अरे नको चालवू तुझा भोपळा. आणि ही आमची कविता. तो बंद पडतो खूप वेळा. ही कायम कवितेतच बोलते. आता भोपळा कुठे आला मध्येच? ए भेंडी, भोपळा म्हणते ती. ही कोमल, पर कोमल ही फक्त नावातच आहे बरं का. कॉलेजचा भाई जरी लाला असला तरी दादागिरी ह्या मॅडमचीच चालते. अरे भाई, सगळे आले. आपलं शहाणं बाळ कुठे आहे? आणि हे आमचं शहाणं बाळ म्हणजे सुधाकर. सुधाकर कसा एकदम शांत आणि सोजवळ, अगदी म्हणजे नाही तसा सोजवळच आहे बरं का. पण त्याची रिंग तो वाजली की त्याचा सगळा सोजवळपणा हरवतो. अरे तुला किती वेळा सांगितलं रे ती रिंगटोन बदल म्हणून? नाही सोडत ह्याच्या कॅरेक्टरला. अगं मला लोकसंगीताची आवड आहे ग. आमची सगळी कामे सोडवून का घेतलं वगैरे बोलून? अरे भाई, तर आपल्याने बोलवलेलं आपल्याला मराठीच्या लेक्चरचं सगळ्यांचं काहीतरी करावं लागेल.
अरे मग सगळ्यांना बोलव ना, आम्हालाच का बोलवलाय फक्त? अरे कारण सगळ्यात आपण पण येतो. पण सगळ्यांच्या अटेंडन्स आपण काय करणार? आणि मी म्हणतो कशाला? तो आपला भाऊ आहे. त्यांनी म्हणलं करायचं म्हणजे करायचं. ही तू खरंच तुझा भाऊ आहे का? लेट मी तो माझा मोठ्या मामाचा छोट्या भाऊचा काकीच्या काकूच्या बहिणीचा जावईच्या शेजाऱ्याच्या आत्याचा मोठ्या पोराचा छोटा भाऊ. अरे बापरे. हे सोड रे मुद्द्यावर. अटेंडन्स काय करायचं ते बघ. सगळ्यांना सांगू टी इंटरनल मध्ये मार्कच नाही देणार. नाही रे थोडा आपल्या घंटा करतो तुला. अरे मग ट्रीट देऊ ना आपण सगळ्यांना. हा पैसे तर झाडावरच लागलेत नाही का? विष असं लय टॉक्सिक, विष असं लय टॉक्सिक. लावूया ना सगळ्यांची प्रॉक्सी. अगं पण क्लासमध्ये 5 लोक येतात आणि प्रॉक्सी म्हणजे अटेंडन्स 20 लोकांनी लावली तर कळणार नाही का? आता काय एकेकाच्या मागे भूत बनून लागायचं का की लेक्चरला येऊन बसा म्हणून? अरे भूत, असंच करू, भूत बनून मागे लागू. चल ट्यूबलाइट काय पण नोट पडतं का रे? अरे एक मस्त आयडिया आहे माझ्याकडे. मी काय म्हणतो, आपण अशी काहीतरी अफवा फैलवू की लेक्चरला नाही गेलं तर भूत लागतो मागे. हा ए माझ्याकडे काय बघतं? मी नाही बनणार बरोबर. नाही मी नाही बनणार भूत. मी सांगतो ना मी. तुला भूत बनवलं ना तर शेंबडा पोरगा पण घाबरणार नाही. तुझं बस. पण मी नाही बनणार भूत. अरे काय प्रश्न पडे आमच्या मनात नेमकी काय आहे ही कल्पना? अरे ऐका, मी काय म्हणतो, आपण असं सगळ्यांना सांगू की जर लेक्चर बंक केलं तर अंगात भूत शिरतं. पण कोणाचं भूत? हा बीडी बाबाचं. अरे हे कुठलं बाबा? बीडी बाबा, भानुदास दत्तात्रय बाबा. ते पण आपल्या कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. त्यांचे खूप पुस्तक वाचलेत मी. एकदम घाण आहेत. घाण? नाही घाण घाण म्हणजे अच्छा देवा छान असतं रे ते. व्हॉटेवर. पण आपण सगळ्यांना असं सांगू की जो कोणी लेक्चर मिस करणार त्याच्या अंगात बीडी बाबाचं भूत घुसतो. हो आयडिया सांगितली रे. हा एकदम शेट. आत्ताच जाऊन सगळ्यांना सांगतो. उद्यापासून एक पण पोरगा बंक नाही माग. फुल शेट लगेच सांग. चला आता वाजले की 12 लेक्चरला जायची वाट धरा. ए मान्या दारू पड लवकर. उद्या लवकर 8 वाजताचा लेक्चर आहे. लवकर जाऊन झोप चल. अरे लाईट रे बाबा. अरे मराठीचं तर लेक्चर आहे. ए लाईट क्या लाईट? मराठीचं लेक्चर आहे, जायलाच पाहिजे. ए गप रे तू. तुला गरज आहे मला नाही. ए बडबड करू नका. मी सांगतो ते ग बाईका. कल्याणी, ए कल्याणी उघड गं बाई. दार उघड बाई, दार उघड. काय ग काय झालं इतक्या रात्री? उद्या सकाळच्या लेक्चरचं काय सांगणार? उद्या सकाळी कुठला? छे ते मराठीचा. त्याला कोण जातं? मी तेच सांगायला आले. उद्यापासून जावं लागणार आहे. पण का? ए मला सिनियर्स कडून कळालं. उद्यापासून जो पण लेक्चर बंक मारणार त्याच्या अंगात भूत घुसणार. कोणत्या सिरियसली केली भविष्यवाणी? इतका जास्त नको करू विचार. आम्ही सांगतोय ना ते ऐक एक वार. बरं बाई बोल. अरे त्यांनी बजावून सांगितलंय की दरवर्षी फाल्गुन मध्ये एकादशी पासून जो लेक्चर बंक करतो त्याच्या अंगात बीडी बाबाचं भूत शिरतं. आता हे बीडी बाबा काय? अरे भानुदास दत्तात्रय बाबा, ते पण आपल्या कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. त्यांचे खूप पुस्तक वाचलेत मी. एकदम छान आहे. पण त्यांचं भूत काय येतं? असे मराठीवरी प्रेम त्यांचे अपार. नाही आवडे त्यांना बुडवलेले तास. म्हणून दिला शाप क्रोधात येऊन फार. जो बुडवेल तास त्याला होईल भूत बाधा खास. आणि या एकादशीचं एवढं काय? अरे भाई तू समजा कर. असं काहीतरी ते बातमी. अरे पापमोचन एकादशी, ती वर्षातली शेवटची एकादशी असते. तर त्या दिवशी वर्षातले सगळे संचित झालेले पापांचं प्रायश्चित्त घेऊन धुवून टाकायचं असते. तर त्या रात्री लेक्चर बुडवण्याचे पाप
करणाऱ्या पापीच्या अंगात पप्पू डॉक्टर भानुदास दत्तात्रय बाबा यांचे भूत शिरते. ए पप्पू किसको बोला? अरे पप्पू म्हणजे परमपूज्य. अरे बापरे, खरं की काय? म्हणूनच सांगते उद्यापासून गप गुमान लेक्चर अटेंड करायचं. अरे बाबा ठीक आहे, करते अटेंड. आता झोपू? झोप लवकर. ठीक आहे. ए पण मी नाही बनणार भूत. ए वंटी पाचाय. अरे यार, काल सगळ्यांना एवढं सांगितलं की लेक्चरला या आणि आज पहिली विकेट आपलीच गेली. हे बघा आले महाराज. आलात का सर? अरे काय झालं? काल का नाही आला लेक्चरला? अरे काय झालं? ए, काय रे काल एवढ्या लोकांना हिंडत सांगत होतो की लेक्चर अटेंड करा म्हणून, आणि या सगळ्यांमध्ये तूच लेक्चर बंक मारायचा. अरे ऐक तरी, काल रात्री झोपायला खूप जास्त उशीर झाला, त्यामुळे मला लेक्चर बंक करावं लागलं सकाळी. मी नाही केलं बाबा बंक. श्रीकृष्णांनी केली द्रौपदीची रक्षा, विवेक तुझ्याकडून नव्हती ही अपेक्षा. लाइट भाई हो गया, अब क्या करें? अरे वा विवेक, लेक्चर बंक केलं, शाबास. अरे ट्यूबलाइट, लेक्चर बंक झालं, शाबासकी कसली देतोय? अगं ऐक माझं, आता अनायसचं लेक्चर बंक झालंच आहे, तर बाकी लोकांना पटवून देण्यासाठी याच्यातच बीडी बाबाचं भूत घुसण्याची ऍक्टिंग याला करू दे की. अयो आयडिया चांगली आहे. अरे पण याची मराठी ऐकून कोणाला खरं वाटणार आहे? ए बरोबर, मला कमी लेखू नका. मी बीडी बाबांची इतकी पुस्तक वाचली आहेत की मी आता एकदम मस्करीत मराठी बोलू शकतो. अस्खलित असं म्हणायचं का रे तुला? दॅट इज दॅट. पण मला त्यांच्या पुस्तकातली वाक्य तोंड पाठ आहेत. बघ, मराठी भाषेला जगात बहरण्यासाठी इतर भाषांच्या चिखलात घालायची गरज नाही, ती समर्थ आहे. असं काही नसतं मुला. चिलखत म्हणायचंय का तुला? आता चिलखत कुठे आला मध्ये? गांडूळ खात होता ना ते. अरे भोपळ्या, तो वरचा मजला नको ना चालवस तू. बाई तुमचं नाव काय ग? कविता आरशेचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि धूर्त व घाणेरडे चेहरे देखील दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कविता यशाला पात्र ठरत नसते. सुबक, गोंडस किंवा अलंकारिक शब्द वापरले की कविता सुंदर होत नाही, आणि शब्दांचा थयथयाट घातला की कविता शक्तिशाली बनत नसते. बापरे, कविता तू एवढं सगळं करते? अरे बाई, आपली कविता नाही, कुठली साहित्यातली कविता. ए भाई विवेक, मानलं हा तुला. मस्त बेअरिंग पकडलंय. म्हणजे मी नाही भूत बोललो. चला मग बीडी बाबा लावूयात सगळ्यांची. अरे साक्षात चिन्मयानंद भालचंद्र तेलगोटे दादासाहेब कसं काय दर्शन दिलं? बस बाबा, किती वेळा. नाही पण ते सोड, तुम्ही जे काही जुगाड केलं ना त्या कारण आज अटेंडन्स भरपूर होतं. भाई ये तो बस ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हे तुमचं पिक्चर असला आयटम डान्स? अहो नाही हो दादा, मला लोकसंगीताची आवड आहे. लोकसंगीत एक नैतिक कायदा आहे. लोकसंगीत हे सामुदायिक जीवनाला उठाव देणारा एक कला विष्कार आहे. ते गाताना स्वरांचा होणारा रहस्व दीर्घ उच्चार ऐकताना मनाला विशेष आनंद मिळतो. अरे तर हे काय प्रकार आहे? भाई ये तो अपना पिक्चर. यानं आज लेक्चर उडवला, मग आम्ही लच बीडी बाबा बनवला. हे पण दादा, काय मस्त बेअरिंग पकडलंय ना. असं वाटतंय खरंच याच्या मानगुटीवर बीडी बाबाचं भूत बसलंय. बापरे, काय डेंजर काम केलं रे. नाही पण फक्त जरा जपून राहा, नाहीतर सगळं तुमच्यावरच उलटे. बघून ह्याची परिस्थिती वाटेल लोकांना लेक्चर बुडवायची भीती, कारण येऊन ठेपली आहे प्रायश्चित्ताची भीती.
पटकन झाले सगळे. हा गुरुजी काय म्हणत होतो आपण? साक्षात गिरवाण वाणीतून जिची व्युत्पत्ती झाली, अफाट शब्दकोश, उदंड साहित्य, समास, अलंकार, विभक्ती अशा दागिन्यांनी नटलेली, ओव्या, भारूड, अभंग अशा काव्य प्रकारांनी जिच्यावर स्वरसाद चढवला, नाट्याची थोर परंपरा असलेली अशी ही माझी मायबोली मराठी. अरे हे काय, या हाफ मराठीच्या तोंडातून इतके हेवी शब्द. शब्दांना कमी लेखू नका. शब्दांमध्ये खूप ताकद असते. शब्द जसे लोकांना एकत्र आणू शकतात, तसे त्यांच्यामध्ये खोल दऱ्या सुद्धा निर्माण करू शकतात. शब्दांना नेहमी काठीप्रमाणे वापरावे. काठी जशी शस्त्र म्हणून वापरली जाऊ शकते, ती आधारही देऊ शकते. म्हणून शब्द नेहमी हातात काठीप्रमाणे असावे. जीवनाची वाट आंधळी आहे, प्रवास खडतरे. एक मिनिट, हा काय प्रकार आहे? हा कधीपासून गुरुजी झाला? गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. आजपर्यंत कळत न कळत अरे भाई काय सांगू, जेव्हापासून याने लेक्चर बुडवलंय ना असंच काहीतरी बडबडतं. ते शब्द बाउन्सर झाले. ते तुम्ही काय सांगत होता भूतका काहीतरी, तसं काही झालंय का? अगं चक्रम, तसं नाही, तेच झालंय. अरे बापरे, बरं झालं आम्ही लेक्चरला गेलो ते. मी पण गेलो. नाही ठीक आहे, तुमचं चालू द्या, आम्ही येतो. यांच्यापासून दूर राहिलेलंच बरं. एक मिनिट, मला पण थोडीशी भीती वाटते, मी पण येतो. अरे तू जरा लाईट घे रे, तुझी गरज आहे इकडं. बरं. चहा टाकली 2 चमचे साखर. तू जरा गप्प बसतो का सुधाकर? वाह, क्या बात है. काय खतरनाक कविता आहे कविता. ए बात काय, खतरनाक काय, आणि ही काही कविता झाली का? ना काही यात कसला यमक, ना कसला भाव, ना कसला विचार, ना कसली जोडाक्षरे, ना काही मीटर. अरे भाई, थोडा थंड लो. ये क्या? अरे काय झालं? आता सरळ शब्दात बोल. विचारत खरंच वेळी बाबा आले तू. मराठी संस्कृती आहे खूप ग्लोरियस. हे मॅटर झालंय जरा सिरियस. शिस्त 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 राहिली नाही आजकालच्या मुलांना. अहो गंगाराम, सांभाळ यांना. तुम्ही दुर्लक्ष करत आहात म्हणून मुलं दिवसेंदिवस वाया चालली आहेत. आणि मला काडीचीही शिस्त मोडलेली अजिबात चालणार नाहीये. अहो टीए दादानी झापड खाल्ली म्हणजे खरंच उचरला असेल. बरं अरे विक्या कधी आपल्याला नाही मारणार. क्षमा करा गुरुजी, या सगळ्यांच्या वतीने मी माफी मागतो. शिका शिका, शालीनता, मोठ्यांचा आदर, शिस्त असा असतो गुणवंत विद्यार्थी. लाले तू माझा रस्तोयस काय रे? आजकाल मोठ्यांच्या प्रती काही मान आदर उरलाच नाही ना तुमच्यात? आमच्या काही असं कधीहीच खपून घेतलं नसतं. काय होणार या पिढीचं, काय होणार या देशाचं? देवा 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 देवा. असू दे गुरुजी, तो तसंच आहे. मी काय म्हणतो, आपण असं करू, तुमच्या वामकुक्षीची वेळ झाली, मी तुम्हाला तुमच्या शयन कक्षापर्यंत सोडून. बापरे, काय झालं मला तर काहीही कळलं नाही. राहू दे रे, तुला तसंही काही कळत नाही. पण हे जे काही झालं ना, ते काहीतरी डेंजर होतं. हो ना, एकतर त्या लाल्यामुळं सर मला ओरडले. बरं आता असू द्या, निमंत हॉस्टेलवर जाऊन बोलू. चला आता. अरे बाप रे, हे काय बघायला मिळतंय? एकीकडे विवेकच्या तोंडातून इतकी थरथरीत मराठी आणि दुसरीकडे लाल्याच्या मुखातून इतके मृदू शब्द. आता लाल्या आणि त्याची वानर सेना कशा प्रकारे ह्या भूताच्या रूपी आलेल्या रावणाचा वध करतील हे जाणून घेण्यासाठी तुमची देखील उत्कंठा वाढलीये का? झोपवलंय म्हाताऱ्याला एकदाच.
म्हातारा आपला विवेक होता ना तो. म्हातारा कुठे? अरे हा रे, हे काहीतरी नवीनच प्रकार सुरू केलाय. झालं आहे काहीतरी विचित्र, बदललं आहे याचं चरित्र. बुद्धीत मराठी ज्ञान साठलं आहे म्हणून याला बीडी बाबांनी झपाटलं आहे. याच्या डोक्यावर नक्कीच काहीतरी परिणाम झालाय. आपल्याला ह्याचं काहीतरी करायला लागेल. आता आपण काय करणार? आपण कुठे काय डॉक्टर आहोत का? काही पण. ह्याचा बल्ब लावा रे कुणीतरी. अरे नाही नाही नाही, ऐका, मी काय म्हणतो, माझ्या ओळखीचा एक PhD स्कॉलर आहे, तो सायकोलॉजी मध्येच रिसर्च करतोय. त्याला यातलं काहीतरी ती माहितीच असेल, आपण एकदा त्याला जाऊन विचारून घेऊ. हे बघ इकडेच सापडला. दादा, ध्रुव दादा, दादा जरा अर्जंट काम होतं तुझ्याकडून. काय रे, काय झालं? अरे दादा, तो विक्या, त्याच्या अंगात भूत आलंय की काय? होयला भूताने बचावलं. अरे जरा व्यवस्थित सांगा रे, काय झालं आहे ते. नाही नाही नाही, बघ विवेक म्हणून एक मुलगा आहे, तो एकदम वेगळं वागायला लागला आता. वेगळा म्हणजे? तसं तर फार काही मराठी बोलता नाही येत, पण सकाळपासून अगदी अस्खलित मराठी बोलायला लागलाय तो. जणू त्याच्यात एक मराठी प्रोफेसर भूत शिरलंय. भूत म्हणजे मला नीट कळलं नाही रे, जरा डिटेल मध्ये सांगा. अटेंडन्सची मुलांना करायला सक्ती आम्ही लढवली एक युक्ती. ज्याचा अटेंडन्स नाही फुल त्याला होईल भूत बाधा, अशी आम्ही मुलांना दिली भूल. काल बुडाला विवेकचा दास म्हणून गंमत म्हणून त्याला म्हणलो तू बीडी बाबा म्हणून बोल. नाही नाही, आज नाहीये मग जुळतंय. असू दे. गंमत म्हणून म्हणलो बोल बाबांच्या वचनात. असू दे असू दे, ही कायम कवितेतच बोलते. आपल्याकडे वेळ नाहीये, राहू दे, मी सांगते. आता तू कशाला कवितेत बोलतेस? भाई, अंगात भूत शिरलंय त्याच्या. हे भूत, बीडी बाबा, हा सगळा नक्की काय विषय आहे? थांबा, मी सांगतो. बीडी बाबा म्हणजे डॉक्टर भानुदास दत्तात्रय बाबा. ते पण आपल्या कॉलेजमध्येच प्रॉफ होते. त्यांचे खूप पुस्तके वाचले आहेत विवेकने. हो, एकदम घाण असतात. थांबा, तुम्हाला असं का वाटतंय की त्याच्यामध्ये भूत घुसलंय म्हणून? अरे दादा, ते विक्याच्या मराठीच्या आधीच वांदे होते. आजकालीतला मस्करीत बोलायचा. कसे बसे ते 2 वाक्य पाठ केले त्या पुस्तकातलं, ते पण धडधमत नव्हतं. पण भूत घुसल्यापासून असा फडाफडा बोलायला लागलाय. हो ना, चक्क चिन्मयानंद दादाला मारलो त्याने. बघा, जो विवेक एरवी माशीही मारणार नाही त्याने थेट टीएला मारलं. काहीतरी घडलं. तुमचं एकंदरीत वर्णन ऐकून मला ही स्प्लिट पर्सनॅलिटीची केस वाटते. काय दादा, भूताला पण पर्सनॅलिटी असतोय? नाही रे. फॉर्मरली नोन ॲज मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. दिस डिसऑर्डर involves switching to other identities. You may feel like you have 2 or more people talking or living inside your head. You may feel like you are possessed by other identities. पण मग याचं आम्ही काय करणार? त्याच्यातून भूत कसं करणार? मला कोणाला नाही पाहिजे दादा. तुम्हाला त्याचा असा एखादा ऑब्जेक्ट माहितीये का ज्याच्याबद्दल तो सारखा सारखा बोलत असतो? हा, ते म्हातारा म्हणत तर होतं कसं तरी एक पान वाचायचंय आणि एक पान ते संस्कृत पुस्तकात. आता संस्कृत विवेक वाचणार आहे का? नाही ना, बीडी बाबाच वाच. अशी कंडिशन फार रेअर आहे बरं. यु नो, when a person imagines himself to become someone he looks up to. अरे मग गोळ्या इंजेक्शन देऊन ठीक करा. अरे, अशा सायकोलॉजिकल डिसऑर्डरची ट्रीटमेंट एवढी सहज होत नसते. As far as I know, the best thing to do in this scenario is to fulfill whatever wishes the person is expressing. ट्राय करून बघा. एकच तर पान वाचायचं आहे. ते प्रॉफ जर पुस्तक वाचत असतील तर इथल्या लायब्ररीत असण्याची पॉसिबिलिटी पण आहे. काळजी करू नका, सगळं ठीक होईल. द्या त्याला ते पुस्तक आणि आणखी काही लागलं तर कळवा मला, आहेच की नाही. चला मग निघतो मी. चला मग, ध्रुवदादाच्या मते चाळव्या लायब्ररीतली पुस्तके. अगं पण त्या लायब्ररीत 1760 पुस्तकं असतील. त्यातलं ह्या बीडी बाबाचं कुठलं? त्याचा काही नाव, गाव, पत्ता काहीतरी तर कळत. हा, ते म्हातारा म्हणत तर होतं. काय त्याचं नाव? हा, प्रतीकच्या युगात धरत त्याला. हे तुम्हाला संस्कृत वाटतंय का? अरे प्रतिज्ञा योग बंधरायण. आईला
हा हेच ते पुस्तक. प्रतिज्ञा युगात धरत त्याला. अरे एक मिनिट, म्हणजे हा बीडी बाबाला ओळखतो? अहो काका, तुम्ही बिडी बाबाला खरंच ओळखता का हो? बीडी बाबा म्हणजे लई सद्गुणी माणूस. अरे सकाळी 8 वाजता वर्ग भरायचा रोज, आणि तुला सांगतो एक मुलगा हजर असायचा. तो काळच वेगळा. आता काय या देशपांडे असायला एक वर्ग सांभाळता येणार. वाचायची आवड होती का त्यांना? वय त्या बाबाला वाचायचा लई नाद होता. एक पुस्तक, तेच ते प्रतिज्ञा योग गंधरायण, तर इतकं आवडायचं त्याला, तेवढं हा त्याच्या फोडाप्रमाणे जपलं होतं. रोज त्यातलं एक पान वाचायचं आणि एकच पान वाचायचं. पण मग एकच वाचायचं का राहिलं? ही लई मोठी स्टोरी आहे. तर 20,000 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 20. बीडी बाबा मुलांना लई मनापासून शिकवायचा. पण तो शिकरे आता हे काय, एक बीडी एक सिगरेट, जायला कॉलेज की पान टपरे? शिकरे बळवंत शिकरे बीडी बाबाचा वैरी, आणि दोघांना बी ते व्हायचं होतं. हेड ऑफ डिपार्टमेंट, पण दोघांची विचारली वेगळी होती. बीडी बाबा कसा नाकामोर चालणारा माणूस, पण तो शिकरे तसा नव्हता ना. गणसंख्या जरा कमी दिसतीये. गंगाराम, हे रे गणसंख्या. उद्या कुणाचे कान पिळायचे आहेत ते नीट लिहून घे. हो सर. गणसंख्या घेण्यावर फार भर दिसतोय आजकाल. थोडं शिकवण्यावर भर द्यायला हरकत नाही. गणसंख्या बघून मुलांना आपली शिकवण आवडते आहे असा एकंदरीत अंदाज बांधू शकतो. पण हे तुम्हाला कसं कळणार? आपले अर्धे तास तर रद्दच होतात. जरी लेक्चर्स कॅन्सल होत असतील तरी जेव्हा होतात तेव्हा अटेंडन्स फुल असतो. सर, आज गणसंख्या पूर्ण आहे, सगळे मुलं हजर आहेत. गणसंख्या पूर्ण असायला तास रद्द करायची गरज नसते. मुलांचे कान पेट असाल तर ते येणार असं का? आम्ही काय कोणाला धाक दाखवत नाही बरं का. असू दे गंगाराम, कुणाच्या नादी लागतोयस? तुम्हा दोघांना डिरेक्टर सरांनी बोलवलंय. कांचन, मुलांना म्हणाव सरांना अचानक काम आल्यामुळे आजचा तास रद्द. हो सर. तुम्हाला दोघांना इथे बोलावून घेण्यामागचा उद्देश तुम्हाला कळलाच असेल. हो, म्हणजे माहित नाही, पण तुम्ही इतक्या तातडीने बोलवलाय तर काहीतरी महत्वाचं असेल. थोडं महत्वाचंच बोलायचं होतं. तुमच्या डिपार्टमेंटच्या एचओडीचा कार्यकाळ संपत आलाय याची कल्पना तुम्हाला असेलच. हो सर. हो सर. तर त्यांच्या रिटायरमेंटच्या आधी आपल्याला नवीन एचओडीची नियुक्ती करायला हवी. आणि माझं असं मत आहे की तुम्ही दोघेही या पदासाठी पात्र आहात. ठीक आहे सर, मी हे पद स्वीकारण्यास तयार आहे. शिखरे, तुमची निवड अजून झालेली नाही. नाही, जे मला म्हणायचं आहे, तुम्हाला या पदासाठी मी योग्य आहे असं वाटलं याबद्दल स्वीकृत आहे. आपण आता मुद्द्यावर येऊ. तर मला असं वाटतं की तुम्हाला जर हे पद स्वीकारण्याची इच्छा असेल तर एका आठवड्यानंतर बोर्ड तुमचे इंटरव्ह्यूज घेईल आणि त्यानुसार एचओडीची नियुक्ती होईल. त्यामुळे लवकरात लवकर तयारी करायला लागा. हो सर, आम्ही आमच्या वतीने पूर्ण तयारीनिशी येऊ. हो सर, आम्ही करू. ठीक आहे, मग दोघांनाही बेस्ट ऑफ लक. या आता. बिडी, तुम्ही थांबा. तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. येस सर, काय झालं? तुम्हाला माहितीच आहे शिखरे कसे आहेत ते. हो सर. त्यामुळे मला असं वाटतं की ही जबाबदारी सांभाळण्यासाठी तुम्ही जास्त सक्षम आहात. हो सर. त्यामुळे तुम्हाला जास्त तयारी देखील करायला हवी. हो सर, मी तयार आहे. माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करीन.
काय झालं सर? डायरेक्टर काय म्हणाले? अरे काही नाही, एचओडी पदासाठी मी बीडी पेक्षा जास्त योग्य आहे. हे काय वेगळं सांगायचं हवं? सरांनी पण हेच सांगितलं. म्हणजे सर तुम्ही एचओडी होणार? निवड व्हायची आहे अजून म्हणलं, आणि निर्णय बोर्डाच्या हातात आहे, तुमच्या नाही. तरी एचओडी तर आमचे सरच होणार. का तुमचे सर काय प्रकांड पंडित आहेत का? असू दे गंगाराम, शेवटी एचओडी तोच म्हणेल जो जास्त उचित असेल. म्हणजे मीच. म्हणजे कोण ते दिसेलच एका आठवड्यानंतर. चला तयारीला लागायला हवं. यांच्या नादी लागून काही अर्थ नाही. करा करा, पूर्ण तयारी करा. मग भेटू इंटरव्ह्यूच्या वेळेस. नाही जर या पिढीला विसरून पायाखाली चिरडलं तर नाव नाही लावणार बळवंत शिकरे. हो सर, आम्ही काहीतरी केलंच पाहिजे. पण असला डाव रचला पाहिजे आणि या पिढीची मनस्थिती बेचिराग होईल. तू एवढा खचेल की बोर्डासमोर त्याच्या तोंडातून एक शब्द फुटणार नाही. सर पण वचने नाही. एक अशी वस्तू जिच्याशी त्याला फार जिव्हाळा आहे, ती त्याच्याकडून हिसकून घेतली पाहिजे. अशी इतरी वस्तू आहे का? प्रतिज्ञा योगेंद्र आहे. ती पुस्तक ज्याबद्दल तो कायम बोलत असतो, ही पुस्तक त्याच्याकडून हिरवूनच घेतली पाहिजे. पण एक पुस्तक जोडण्यात काय झालं? ही पुस्तक त्याला फारच प्रिय आहे. जर का इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी हरवलं तर तो काळा पावरा होईल, पूर्ण संतुलन गळून बसेल. तू काय असतेस? जा पुस्तक कसं आणायचं विचार कर. हो सर, आप टेन्शन मत लो. आते ना पुस्तक जोडण्यात मी एकदम माहिर आहे. मला चोरी होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. बघता बघता 5 दिवस उलटून गेले. एकीकडे बीडी बाबा राब राब राबतोय, दुसरीकडे शिकरे निवांत बसला. मग आला इंटरव्ह्यूच्या आधीच. ही रात्र होती पापमोचनी एकादशीची. त्याच रात्री कांचन बीडी बाबाकडून ते पुस्तक चोरणार. उद्याची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. आता नेहमीप्रमाणे पुस्तक वाचून झोपी जातो. बाकी सगळं तर देवाच्याच हातात आहे. हॅलो. गेले बरेच वर्ष आपण एकत्र काम करत आहोत, पण मागच्या आठवड्याभर एकामेकांसमोर वैराप्रमाणे उभं टाकलो होतो. पण एवढे गेले वर्षात खरं संचित तर मी आपली मैत्रीच मांडतो. शिखरे, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मला हेच म्हणायचं आहे की आपण आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊया. भेटूया त्याच कट्ट्यावर. आजचा चहा माझ्याकडून. खरंय, मलाही वाटतंय ह्या एचओडी पदामुळे आपली मैत्री खराब होऊ नये. चला मग भेटूत कट्ट्यावर. चला भेटूया. चला कांचन, वेळ आली आहे. हो सर, आलेच पुस्तक घेऊ.
आणलं पुस्तक? हो सर. शाबास. आता बघ तो बीडी कसा सैरभैर होतो ते. हा शिखरे कधीच सुधारणार नाही. कट्ट्यावर बोलावून स्वतः तर आलाच नाही. असो, उद्या खूप महत्वाचा दिवस आहे. आता नेहमीप्रमाणे पुस्तक वाचून झोपी जातो. पुस्तक कुठे गेलं माझं? अरे, माझं पुस्तक कुठे गेलं? कोण आलं होतं इकडे? ती कांचन, तीच दिसली होती मला. पण तिने का केलं असेल? शिखरे लक्षात कसं नाही आलं मला, तरीच शंका आलीच होती मला. शिखरे मीच केलं असणार हे. पण मी विश्वास ठेवला त्याच्यावर. आणि त्याने माझं पुस्तक, माझं प्रतिज्ञा योगन धरायण ती हिरकवून घेतलं त्यांनी माझ्याकडनं. बळवंत शिखरे, आली रे आली, आता तुझी पाळी आली. जसा कोळी स्वतःच्याच मिळलेल्या जाळ्यात अडकून त्याचा सर्वनाश होतो, तसा तुझाच स्वतःच्याच कारस्थानाच्या कपाटाच्या जाळ्यात अडकून तुझा सर्वनाश होईल. तुझ्या वर्गाला विटाळ लागेल. तुझ्या वर्गाला कधीच अटेंडन्स लागू नाही देणार. तुझा वर्ग बंद पाडेल. माझ्या उभ्या आयुष्यात केलेल्या सरस्वतीच्या ह्या उपासनेच्या तपाने मी तुला शाप देतो. मी तुला शाप देतो की तुझे एचओडी होण्याचं स्वप्न तुझ्या 12 पिढ्यांमध्ये कधीच पूर्ण होणार नाही. तुला पुष्पगुच्छा ऐवजी निवडून मिळेल, निवडून. तुला इलेक्शनचा गुलाल नाही, तुझ्या स्वप्नाची राख उधळेल. तुला माझा जळता हात लागेल. त्या रात्री बिडी बाबा फुटून रडला. रात्रभर रडला आणि मरून गेला. काय रडून गेला? अरे ते शेल्फ पडलं त्याच्या अंगावर. केली अशी दुष्कृत्य म्हणून नाही वाचणार शिखरे शापापासून. अरे नाहीच वाचलं ते. हेड ऑफ डिपार्टमेंट तो नाहीच झाला. पण त्यामुळे आता बी त्या देशपांडेच्या वर्गात कोणी फिरकत नाही. एक मिनिट, पण देशपांडे सर आणि शिखरेंचा काय संबंध? अरे देशपांडे जावई आहे शिखऱ्याचा. अरे हे किती कॉम्प्लिकेटेड आहे. एक मिनिट, पण विवेकने ते प्रतिज्ञा योगन धरायण शेवटचं पण वाचलं तर तो बरं होईल. ओके नाही? अरे हो, ध्रुवदाच्या म्हणण्यानुसार तर हो. अरे पण कुठे मिळेल हे प्रतिज्ञा योगन धरायण? आता हे संस्कृत आहे. अरे हो की, लायब्ररीत मिळायला पाहिजे. कसं काय? त्या रात्री मी घरी जाताना पाहिलं होतं त्या शिखऱ्याला कुठेतरी जाताना. हळूच त्याच्या मागं गेला. शिखरे जातो लायब्ररीमध्ये. त्याच्या हातात मी ते पुस्तक बी बघितलं. शिखरे लायब्ररीच्या मागच्या बाजूच्या कपाटामध्ये ते पुस्तक टाकतात. आणि जानेकर काका, या लवकर या इथे. हॅलो. अरे नाही, एक मिनिट. लायब्ररीच्या मागच्या बाजूला तर आर्काइव्ह चेंबर आहे. आपल्याला तिकडे परमिशन शिवाय जाता नाहीच येणार. अहो मग काढूया की परमिशन. अरे वेळ नाहीये तेवढा. अरे हो ना, लायब्ररी बंद व्हायची वेळ झालीच आहे. अरे नाही झालीच. आता कसं जाणार आपण लायब्ररी? ए भाई, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, लगेच सुटू लायब्ररीला. थोडा होता भात, खूप झालं वरण. का झाला उशीर, काय सांगणार कारण? असाइनमेंट सबमिशन वगैरे असं काहीतरी सांगू. आता कुठली असाइनमेंट उरली आहे का? अरे असं सांगू रे. अरे पण आपण गेलो तरी आज कुठे जाऊ देणार आहेत? अरे ते बघू नंतर, आधी निघू. चला, वेळेत पोहोचलो लायब्ररीत. आलो. ए भाई, आपल्याकडे जास्त वेळ नाही, लवकर शोधा. चहावर मिळतोय कप सेट मोफत. कोणी आहे का रे विवेक सोबत? अरे भाई, दापल्या थांबले त्यासोबत.
पण आर्काइव्ह चेंबर मध्ये जायला परमिशन लागते ना. थांबा, मी मॅडमला विचारतो. मॅडम, आम्हाला आर्काइव्ह चेंबर मध्ये जाण्याची परमिशन भेटू शकते का? कशाला करतोयस तू नसता चोंबडेपणा? सॉरी हा मॅडम, त्याला लोक संगीताची आवड आहे, त्याचा इतिहास बघायचा होता. सॉरी. अशी कोणालाही परमिशन नाही भेटत आर्काइव्ह चेंबर मध्ये जायची. काही खूप इम्पॉर्टंट काम असलं तरच जाऊ देतो. बरोबर आहे मॅडम तुमचं. कसं हे पंटर लोकांना काय कळणार नाही का? आर्काइव्ह चेंबर मध्ये असंच कसं घुसणार? काहीतरी आपलं. अबे, मी मॅडमला बोलवण्यात अडकतो. कोणीतरी आत जा आणि पुस्तक आणा. बरोबर आहे, सगळ्यांनी जाण्यापेक्षा एकाने गेलेलं बरं. मला वाटतं सुधाकरला जाऊ दे, त्यालाच तिथे पुस्तक पाहू दे. हा, ते तसंही त्यालाच माहिती ना. काय त्याचं नाव? प्रतीकच्या युगात धरात त्याला. प्रतीक नाही हो धरा. बरं, तू मॅडमशी बोलतोय आणि तो आज चालला, मग आम्ही काय करू? अरे गवार, आपण किल्ली घेणार, सुधाकरला कव्हर करणार, कळलं? डन. एव्हरीवन पोझिशन. हा मॅडम, काय म्हणत होता? सॉरी काय म्हणत होतो मी? हा, हे आर्काइव्ह चेंबर मध्ये घुसण्यासाठी प्रोसिजर काय? म्हणजे काय परमिशन कशी मिळते? तुम्हाला आधी डीन कडून रेकमेंडेशन लेटर आणावं लागतं. ते लेटर मग हेड लायब्ररियन तपासतील आणि मग तुम्हाला आर्काइव्ह चेंबरची किल्ली देतील. बर, म्हणजे किल्ली हेड लायब्ररियन कडे असते. अरे नो, वी एनीवेज नीड टू क्लीन दी आर्काइव्ह चेंबर. सो आम्ही सिक्युरिटी गार्ड कडेच ठेवतो किल्ली. हे सिक्युरिटी गार्डला का लागते किल्ली? अनिकेत, सुधाकर, कविता, लाल्याचा मेसेज आलाय. ओव्हर. दाखव, बघू दे मला. हे एक मिशन आहे, तुझं बोलणं झालं की ओव्हर असं म्हण. हा, ओव्हर. भारताची राजधानी आहे दिल्ली, सिक्युरिटी गार्ड कडून आणूया किल्ली. मी आणतो किल्ली. गुलाबाला इंग्रजीत म्हणतात रोज. सुधाकर चोंबडेपणा करू नकोस. पण आता किल्लीची काय गरज आपल्याला? अरे तो काय कॅन्टीनचा दरवाजा आहे का फोडायला? किल्ली लागेल ना. ओव्हर. मग चोंबडेपणा न करता कोण आणणार किल्ली? तू नक्कीच नाही, तू इकडे थांब. कविता, ह्याच्याकडे लक्ष दे. मी आणि अनिकेत जाऊन किल्ली घेऊन येतो. ओव्हर. अरे किल्ली आलं माझ्या लक्षात. तो आपल्याला असं सहजासहजी पुस्तक नाही देणार. आपल्याला त्याच्याशी त्याच्याच भाषेत बोलावं लागेल. त्याची भाषा काय? त्याच्या तर. अगं त्याची भाषा म्हणजे जरा प्रेमाने बोल ग. प्रेमाने. हा, प्रेमाने ना. ठीक आहे, बोलते मी. बरं, बोलून दाखव एकदा. अरे वांग्या, आर्काइव्ह चेंबरची किल्ली दे. अगं प्रेमाने बोल ग. असं बोल. आपल्याला एवढंच प्रेमाने बोलता येतं. असं बोल. अहो दादा, तुम्ही मला आर्काइव्ह चेंबरची किल्ली देता का? आर्काइव्ह चेंबरची किल्ली द्या ना. प्रेमाने बोल ना बाई, प्रेमाने बोल. एवढं प्रेम तुझं असेल तर तूच बोल ना भेंडी. तुला कळलं ना? जा, बोल जा. ए भाई, मुलगी. अहो दादा, नाही, अशी हेड सरांच्या परमिशन शिवाय मी नाही देऊ शकत किल्ली. सरांची परमिशन आणा. ए भेंडी. मुलगी सारखी बोल. दादा, माझं उद्या अर्जंट काम आहे, प्लीज. नाही, कमीत कमी मला सरांचा मेसेज तरी दाखवा, त्याशिवाय नाही देणार मी किल्ली. भाई, मी ह्याचं डोकंच फोडतो. आपण खाल्लाच किल्ली पण आपली. काय बोलतो? अगं नाही, थोड्या वेळ अजून मुलगी सारखी बोल आणि तुझा फोन दे मला. दे. दाखवतो, 2 मिनिटं मेसेज दाखवतो. हा आहे सर मेसेज. आता तरी देता का किल्ली? आहे सर मेसेज.
ठीक आहे देतो किल्ली, पण त्याआधी हेड सरांशी एकदा कन्फर्म करून घेतो. हा समजा भाई येतो. हो दादा कळलं, आम्ही पुढे होतो, चालेल ना? हो. हा मॅडम, मी काय म्हणतो, तुम्हाला हे किती वर्ष झाली असतील लायब्ररी म्हणून? 4-5 वर्ष झाली असतील. का रे? नाही म्हणजे असं काही नाही, आपल्या कॉलेजमध्ये एक भन्नाट प्रोफेसर होते म्हणजे काहीतरी बीडी बाबा म्हणून, त्यांच्याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला? असंच काही नाही माहित, पण मी ऐकलं की ते खूपदा लायब्ररीमध्ये यायचे बसायला. बर, मग त्यांचा पुन्हा ग्रुपच होता. डॉक्टर बीडी बाबा, प्रोफेसर चुना डब्बी, प्रोफेसर बी आर पाटीलवाला. शाळेला हे कॉलेज नाही पांढरपी. सुधाकर ठीक आहे किल्ली, का लवकर आता घेऊन जा. अरे डबीतल्या वाटाण्या नको ना, माणूस परत परत बंद करत होते. अगं मला लोकसंगीताची आवड आहे, किती तर सांगावं. तू राहू दे, तुझ्या हातून ड्रिंकिंग वाजली तर झालं कल्याण. काय? बरं. मी चालतो. पदरावरती जरदारीचा मोर नाच राहावा, अनिकेत तुझी ट्यूब चालू आहे, तूच आत जा भावा. नाही मॅडम, कोण नाही. मी काय म्हणतो, हे काय आणखी तुझी ट्यूब चालू आहे, पटकन जाऊ की. फक्त आत जाऊन ह्याची ट्यूब बंद नको पडायला, नाहीतर पुन्हा पहिले पाढे 55. अरे 55 तर 11च्या पाड्यात येतं ना. झाली वाटतं. ट्यूबलाईट आला. आता कोण जाऊन किल्ली आणणार आहे? खूपच चिघळत चाललंय हे प्रकरण. मी जाणते प्रतिज्ञा योगंधर. अगं बावळट, तुला नाव लक्षात होतं तर आधी जायचंच ना. जा लवकर जाऊन घेऊया. लवकर. हॅलो. हा सर तुम्ही त्या मुलीला आर्काइव्ह चेंबरला जायची परवानगी दिली होती ना? हा मी तिला किल्ली दिली. काय तुम्ही नाही दिली परवानगी? सर पण तो मेसेज हा बघतो मी सर बघतो. मॅडम तुम्ही त्या मुलीला आत का जाऊ दिलं? तिच्याकडे परवानगी नाही आर्काइव्ह चेंबरला जायची. अरे पण मला काय सांगताय तुम्ही? जाऊन बघा त्यांना. हो बघतो मॅडम. कबड्डी. अंततः पुस्तक हाती लागले. पण आत्ताशी महाभारत संपल्यासारखे जरी जाणवत असले तरी लाल्या आणि त्याच्या वानर सेनेचा विजय संपूर्ण झाला आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊया विवेक बीडी बाबाच्या तासात. काय रे, उशीर का झाला? 8चा वर्ग होता ना? 8:03 झालेत. सर फक्त 3 मिनिटच तर उशीर झालाय. फक्त 3 मिनिट. अरे वेळेची काही कदर आहे का तुम्हाला? शिक्षक येऊन बसलेत वर्गात, त्यांच्या प्रती आदर वगैरे काही आहे की नाही? शिस्त राहिली नाही आजकालच्या मुलांना.
ही लोकसंगीताची आवड आहे. आणि ह्यात आणखी 10 मिनिटं वाया घालवली. अरे 3 मिनिटाची किंमत त्या माणसाला विचारा ज्याची 3 मिनिटाने ट्रेन सुटल्यामुळे इंटरव्ह्यूला जाऊ नाही शकला तो. त्या अँब्युलन्सला विचारा ज्याला 3 मिनिट उशीर झाल्यामुळे पेशंट वाचवता नाही आले. त्या विद्यार्थ्यालाच विचारा ज्याला 3 मिनिटं पेपर उशिरा सुरू केल्यामुळे पेपर संपवता नाही आले आणि तो नापास झाला. अहो सर, पण 3 मिनिटं पेपर उशिरा सुरू केल्यामुळे कोण कसं नापास होईल? सिंहगडावर खाली चुलीवरची भाकर, तुला मार खायचाय का सुधाकर? जाऊ द्या ते गुरुजी. मी काय म्हणतो, मी काय आणलंय बघा तुमच्यासाठी. काय आणलंय दाखव, मी पण बघतोच जरा. घंटा कसं पुन्हा नाही. संपली सहनशक्ती आमची आता. आम्ही खूप वेळ खिंड लढवली. आता आम्ही धारातीर्थी पडलो. काय धारावीला तीर्थ आहे? काही पण म्हणते काय? ते जाऊ दे गुरुजी. हे बघा. बघू तरी. प्रतिज्ञा योगंधरायण, हे कुठून आणलं तुम्ही? हे कुठून मिळालं तुम्हाला? सर, गुरूंना गुरुदक्षिणा देणं ही अंतकाळापासून चाललेली परंपरा आणि त्यांच्या अंतर्मानातलं ओळखून ज्याने त्यांना योग्य गुरुदक्षिणा दिली तोच खरा शिष्य. कुठल्या पुस्तकातून पाठ केलं वाक्य रे? हा प्रसंग अनुभवाचा देतोय नवा आहे आणि सगळ्यांची वेगळीच रूपे आणतोय बाहेर. आहेर इथे कुठे? ते तर लग्नात असतं. नाही खरंच स्वप्नातही कधी असं वाटलं नव्हतं लाला असं बोलेल. या गुणवंत विद्यार्थ्यामुळे माझे ऊर भरून आले हो. खरोखरच तुम्ही विद्यार्थ्यांसाठी एक नवीन आदर्श पुढे ठेवलाय. मला खूप तुमचा अभिमान वाटतोय आणि ह्यासाठी तर तुम्हाला हवं ते द्यायला तयार आहे मी. जिंकलं तुम्ही मला, हवं ते मागा ते देईन मी तुम्हाला. सर, काहीही द्या, फक्त धपाटे दे. सर धपाटे पण करतात आजकालच्या वेळात. तेच आहे का? धपाटे आणि धम्मक लागू. सर, ते सगळं असू द्या, तुम्ही वाचा बघू. तुम्ही म्हणत होता तुम्हाला एक पण वाचायचं. संपून टाका एकदाच. हेच तर वाचण्यासाठी इतकी वर्ष तळमळतोय मी. तुम्हाला सांगतो, त्या रात्री त्या शिखरेनी असा कट रचला ना माझ्या विरोधात, मला आठवलं तरी माझा तिळपापड होतो. तिळपापड? आता धपाटे मग तिळपापड नेमकं आहे काय जेवायला सांगा. अरे बाबा, तीळ पापड होणे म्हणजे तळपायच्या मस्तकात जाणे. अच्छा, म्हणजे सरांच्या तळपायला आग लागली होती. कॉम्प्लिकेट नको ना करूस. सरांना राग येतो. शिरलं डोक्यात शिरलं. याला समजवता समजवता आमचं डोकं फिरलं, पण एकदाच याच्या डोक्यात शिरलं. सर, आणखी विलंब करू नका, तुम्ही वाचा बघू. हे लाल्याचं मराठी ऐकून कसं तरीच होतंय. अक्षरशः नळावर भांडणाऱ्या बायकांनी जलसंवर्धनावर सविस्तर चर्चा करावी असं वाटतं. वाचतो. शेवटचंच पान राहिलंय. हे आलं शेवटचं पान. इतकं बरं वाटतंय हो. माझी इतक्या वर्षांची अपूर्ण इच्छा पूर्ण होणार. हा. ओम भगभुगे भगणी भागोदरी भग मासे यावनी ओंभट स्वाहा. माझी आत्मा तुझ्यात, तुझी आत्मा बाहेर. काय आहे? दादा विजून लिहिलाय का? काय आहे? इतकंच? छी, हे तर मला माहित होतं. हे वाचण्यासाठी तळमळतोय मी इतके वर्ष. असं कोणी संपवतं का हे पुस्तक या फालतू श्लोकानं? आता असं वाटतंय त्या लेखकाला धरावं आणि त्याच्या पेकाटात लाथ घालून त्याला वटणीवर आणावं. त्याची कॉलर धरून कानाखाली एक जाळ काढावा आणि विचारावं, असं कोणी संपवतं का हे पुस्तक? असू दे ना गुरुजी, तुमचं झालं ना वाचून. त्या तात्या विंचूच्या आईच्या
तुझं नाव काय आहे? विवेक पूर्ण नाव सांग. विस की जायला हे घेऊन आलंय काय? विवेक सचिन किरमाणी. तू आता कुठे आहेस? अरे दादा डोळे बंद आहेत त्याचे, त्याला कसं काय? दूध ही भोपळे महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे मी. जायला नाव पण कसं पानटपरी सारखे. गुड. आता हळूहळू डोळे उघड बरं. गुरुजी क्या भाई, कोण गुरुजी? अरे असं का बघताय? काय झालं? Formerly known as multiple personality disorder. This disorder involves switching to other identities. You may feel like you have 2 or more people living or talking inside your head. You may feel like you are possessed by other identities. दादा हे तर तू आधीच बोलला आहे ना, परत कशाला सांगतोयस? अरे एवढेच वाक्य दिलेस ना. ते जाऊ द्या, पर दादा ह्याचा काय संबंध? अरे तुला स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर झाला होता. मध्येच तू बीडी बाबासारखं वागत होतास. तुला नॉर्मल करायला या सगळ्यांनी खूप कष्ट घेतलेत रे. ते मला स्टार्टिंग पासून सांगा ना सगळं. थकलो आहोत खूप, करू दे जरा आराम. आपण बसून बोलूया, तुझ्या प्रश्नांना मिळेल विराम. हा ने विस्की तर आहेच आपल्याकडं. अरे लाल्या असं अभद्र बोलू नये. गपरे दोडक्या, तू ऐक. अनोळखी लोक 6, प्रत्येकाची न्यारी तऱ्हा. एक आहे कॉलेजचा भाई, दुसऱ्याच्या मराठीचं काही करणे. एकाच्या डोक्यात उशिरा पडतो प्रकाश, एकीला सतत असते कवितांची तलाश. एकीला सांगावं लागतं मुलगी म्हणून बोल, दुसऱ्याचा रिंगटोन वाजली की जातो त्याचा समतोल. कसाही असला हा ग्रुप तरी भारी आहे. सगळे जर ऑलवेज असू साथ तर कुठल्याही प्रॉब्लेमवर इझिली करू मात. सगळ्यांच्या विचारांचे वेगळे आहेत. म्हणूनच तर रंगीत आहे मैत्रीचे स्नेहबंध. अरे इतक्या रात्री कोण बंद करताय? माझ्या अध्ययनाच्या वेळेस एवढा आवाज? शिस्त 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 राहिली नाही आजकालच्या मुलांना. अरे हा आवाज कोणाचा? हा तर इथेच आहे. मग हा आवाज? अरे काल ह्याचा पण लेक्चर बंद झाला होता ना. अरे हे काय नवीन प्रकार आहे? हे गुरु दादा. अरे चायला हे तर खरंच पिढी बाबाचं भूत आहे की काय?
अरे हे काय नवीन प्रकारे? म्हणजे हा बीडी बाबाला ओळखतो? ती बी लई मोठी स्टोरी आहे.